नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। आणि तुम्ही टायटल जे आहे ते बघितलेलेच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत। अर्थातच गरम पाणी पिण्याचे आज जे आहे अद्भुत फायदे आपण बघणार आहोत। अद्भुत का म्हटलं आहे तर अनेक रोगापासून आपल्याला दूर ठेवणारे जे फायदे आहेत गरम पाणी देत असते। बरं, तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीराला किती पाणी लागते? तर रोजचा आपल्या शरीराला 2 ते 3 लिटर मिनिमम पाणी लागते। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये, तुम्ही सगळ्या रोगांपासून निरोगी राहावं, तर तुम्हाला सरास जे आहे सकाळी उठल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत 3 लिटर पाणी प्यायचं आहे। मग ते तुम्ही नॉर्मल प्या, थंड प्या, कसं प्या, पण 3 लिटर पाणी तुम्ही कंटिन्यू पिलं पाहिजे। ते आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असते। तर सगळ्यात पहिली टिप्स जे आपण आता भरपूर साऱ्या टिप्स बघणार आहोत। तर सगळ्यात पहिली टिप्स जी आहे ती आपली, जर तुमची पचनक्रिया स्लो असेल, बघा पचनक्रिया जर व्यवस्थित होत नसेल तर अनेक समस्या उद्भवतात। जसं की पोट साफ न होणे, पोटाचा कोठा जे आहे ते गच होतो आणि गॅस निर्माण होतात, ॲसिडिटी होतात। या सगळ्या ज्या समस्या आहे ना, आपण पाणी कमी पितो म्हणून होतात। जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी पिले तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते दूर होतात। दुसरी टिप्स जी आहे ती आपली आहे की मासिक पाळीमध्ये जर महिला वर्ग जे आहेत त्यांना जर मासिक पाळीमध्ये त्यांचं पोट दुखत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की गरम पाण्याचं सेवन करायचं आहे। त्यांनी गरम पाणी घ्यायचं आहे। बघा, गरम पाणी पिल्याने काय होणार, तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ना आराम भेटतो बघा। आणि पोटामध्ये कडाके उठत असतात आणि त्या आपण जर गरम पाण्याचं सेवन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं पोट शेकल्या जाते व त्याला आराम मिळतो। तिसरी टिप्स जी आहे, जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल, कफ होत असेल, खोकला होत असेल तर तुम्हाला सतत जे आहे ना ते गरमच पाणी प्यायचं आहे। थंड पाणी अजिबात पिऊ नका, कारण थंड पाणी पिल्याने जे आहे ते जास्त कफ वगैरे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं। तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर जे आहे तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे। गरम पाणी सिप सिप करून तुम्हाला प्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या घशामध्ये जो कफ आहे ना तो अडकलेला असतो ना तो निघण्यास मदत होते व जर तुम्हाला सर्दी वारंवार होत असेल तरी थांबण्यास सुद्धा खूप छान पद्धतीने मदत होते। आता चौथी टिप्स कोणती आहे तर ती आपल्या चेहऱ्यासंबंधित आहे। बघा, जसं आपलं वय कसं असं बघा, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पिंपल्स येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्हाला कंटिन्यू 1 लिटर पाणी प्यायचं आहे। गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे। त्याने काय होईल की जेवढे तुमच्या पिंपल्सच्या समस्या आहेत त्या दूर होतील। आणि काय होतं की त्याने पिंपल्सच्या समस्या तर दूर होतातच, पण आपल्या चेहऱ्यावर जे पडणाऱ्या वळ्या आहेत किंवा सुरकुत्या आहेत त्या सुद्धा कमी होण्यास मदत होते व चेहऱ्यावर एक चांगल्या पद्धतीची चमक येते आणि स्किन जे आहे ते मऊ लुसलुसीत दिसायला लागते। त्याच पद्धतीने केसांच्या सुद्धा समस्या असतात। आपण काय करतो की गरम पाणी जर पिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या केसावर सुद्धा फायदा होतो, आपल्या केसांची चमक परत यायला लागते। तर त्याच्यामुळे तुम्हाला गरम पाणीच प्यायचं आहे। आता चौथी टिप्स जी आहे ती आपली म्हणजे, बघा तुमचं नाक जर सतत बंद होत असेल, बघा श्वास घेण्यास जर त्रास होत असेल ना तर तुम्ही कधीच थंड पाणी पिऊ नका। जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात जास्त त्रास होत असेल तर तुम्हाला डेलीचे आहे गरम पाणी प्यायचं आहे। गरम पाणी पिल्याने काय होतं की आपल्या जे नाक आहे ते चांगल्या पद्धतीने चालू लागतं आणि सायनसचा जो आजार असतो ना त्यामध्ये गरम पाणी पिणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला गरम पाणीच प्यायचं आहे। बघा, त्याने काय होतं की आपल्या घशामध्ये जे इन्फेक्शन झालेलं असतं ते बाहेर पडतं आणि आपण त्या किटाणू जे असतात ते मरतात व इन्फेक्शन आपल्याला होत नाही। आणि आपल्या घशावर जर सूज आली असेल किंवा बघा घसा कधी कधी बसतो सुद्धा, आपल्याला सर्दी खोकला जर झाला असेल तर ते कमी होण्यास अगदी छान पद्धतीने आराम मिळेल तुम्हाला। तुम्ही जर सारखं गरम पाणी पिलं की तुम्हाला जाणवेल की तुम्हाला आराम भेटल्यासारखं होईल। त्याच पद्धतीने आपण दुसरी टिप्स बघणार आहोत। ज्या लोकांना सांध्याचा त्रास आहे, ज्यांचे सांधे दुखतात ना त्यांच्यासाठी बघा अत्यंत महत्त्वाचं आहे, जर तुम्ही दररोज गरम पाणी पिलं, उपाशापोटी पिलं, खाली हो पाणी पिण्याचे सुद्धा नियम आहेत, तुम्हाला खाली बसूनच पाणी प्यायचं आहे। बघा, जर तुम्ही खाली बसून पाणी पिलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या सांधेदुखीमध्ये आराम मिळते। त्याचं कारण काय आहे, बघा आपल्या जे शरीरात आहे ते
70 ते 80% पाण्याचं प्रमाण असते आणि ते आपल्या स्नायूद्वारे जे आहे आपल्या साध्यांपर्यंत जाते आणि तिथे ते वंगण जे आहे ना, वंगण निर्माण करण्याचं काम करते. त्याच्यामुळे तुमचे सांधेदुखी जे आहे ते अगदी कमी व्हायला लागतात. जर तुमचे खूपच सांधे ठणकत असतील किंवा दुखत असतील तर तुम्ही गरम पाण्याने शेका आणि गरम पाणी प्यासुद्धा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये आराम मिळेल. त्याच पद्धतीने जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल, मूतखड्या लोकांना अनेक होतो. आता मूतखडा जो का होतो माहिती का तुम्हाला? जर आपण जेव्हा आपल्याला बाथरूमला जायचं असते आणि आपण जर गेलो नाही तर काय होतं की तिथंच विषाणू जे इन्फेक्शनचे असतात ते साठून राहतात, त्यामुळे मूतखडा होत असतो. पण जर आपण सारखं सारखं पाणी पिलं तर नक्कीच आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडतात, जे विषारी द्रव्य आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते आणि ह्या सर्व जे समस्या आहेत ना त्या आपल्याला होत नाहीत. मूतखड्याची समस्या गरम पाणी पिल्याने अगदी कमी होते. बघा, जर तुम्हाला असं जळजळ वाटत असेल तर तुम्ही काय करा, पाणी मोठ्या प्रमाणात पीत चला. गरम पाणी पिण्याचे अनेक असे फायदे आहेत. तुम्हाला म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगू शकत नाही एवढे फायदे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्याला मूतखड्याचा त्रास असेल त्याने उपाशीपोटी किंवा जेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं आहे जेवण झाल्यानंतर प्या. त्यांनी जर गरम पाणीचं सेवन केलं ना तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आराम मिळणार आहे. तसेच जर तुमचं वजन वाढलं असेल, चरबी कमी होण्यासाठी बघा, डाएट जे फॉलो करतात ना ते लोक गरम पाणीचं सेवन करतात. खूप चांगल्या पद्धतीचं जे आहे वजन कमी करण्यासाठी त्याचं महत्त्व मानलं जाते. जे पण आपण खातो ते चांगल्या पद्धतीने पचनक्रियेत सुधार होते आणि चांगल्या पद्धतीने डायजेशन व्हावं म्हणून जे आहे ना गरम पाणी पिण्यात येते. त्याच्यामुळे गरम पाणी जे आहे तुम्हाला प्यायचंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ती आहे, कोमट पाणी पिल्याने काय होतं बघा. कोमट पाणी जर आपण पिलं ना तर काय होतं की आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागतं. कधीही रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत किंवा कोणत्याही गाठी वगैरे आपल्या शरीरात निर्माण होत नाहीत. ते रक्तभिसरण चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे कधीही हृदयाचा जो आजार असतो तो होत नाहीत व धमन्या ज्या आहे सुरळीत चालतात व निरोगी राहतात. त्यामुळे गरम पाणी जे आहे आपल्या शरीरासाठी वरदान आहे. त्यामुळे गरम पाणी पिणं खूप महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने जर आपण डेली गरम पाणी पिले किंवा कोमट पाणी पिले तर काय होतं की आपल्या शरीरातला घाम जो आहे, घाम बाहेर पडतो आणि घामाद्वारे जे आहे अनेक असे विषारी द्रव्य आहेत, टॉक्झिन्स आहेत ते सुद्धा बाहेर पडून जातात. त्यामुळे शरीराची एका प्रकारची शुद्धता होते आणि आपली किडनी जी आहे ती निरोगी राहण्यास मदत होते. बघा, अनेक जे आहे छोटे छोटे टिप्स जरी असल्या ना तरी आपण गरम पाणी पिण्याचे अद्भुत असे फायदे आहेत. त्यामुळे जर तुम्ही गरम पाणी पित नसाल तर आजपासूनच चालू करा. गरम पाण्याचे असे खूप चांगल्या पद्धतीचे फायदे जे आहे आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलेच आहे, पण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा सुद्धा आपल्याला गरम पाणी पिण्याचे जे आहेत सल्ले दिले जातात. त्या बघा, जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर गरम पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला कोणतीही एखादी टिप्स आवडली असेल तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने.